बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. गॅस पाईपलाईनचा कळंब्यात स्फोट, गॅस कर्मचाऱ्यांनी केली ही चूक. घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये स्फोट झाली असल्याची भीषण घटना कळंबा जेल शेजारी असणाऱ्या मनोरमा नगरमध्ये रात्री 11:15च्या सुमारास घडली आहे. यामध्ये 2 मुलांसह त्याची आई आणि आजोबा जखमी झाले होते. इशिका अमर भोजने वय 3, प्रज्वल अमर भोजने वय 5.5, शीतल अमर भोजने वय 30, अनंत भोजने वय 60 अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना तात्काळ नागरिकांनी उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शीतल भोजने यांचा मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मनोरमा नगरमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा सुरू करण्यात आला. भोजने कुटुंबियांच्या घरी कालच त्या पाईपलाईनची जोडणी करण्यात आली होती. मात्र गॅस पाईपलाईन जोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या गॅस पाईपलाईनला एंड पॉइंट जोडला नव्हता. शीतल या स्वयंपाकघरात काम करत असतानाच अचानकपणे गॅस पाईपलाईनमधून गॅस येऊ लागला आणि काही क्षणातच स्फोट झाला. इतका भीषण स्फोट झाला की स्वयंपाकघरातील खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरात असणाऱ्या टीव्हीला त्या काचा लागल्या आणि टीव्ही फुटला. तसेच समोरील घराचा पत्राही फुटला. या भीषण स्फोटमध्ये शीतल यांच्यासह आजोबा आणि 2 लहान मुले जखमी झाले. शीतल या पेटलेल्या स्थितीतच घरातून बाहेर पडल्या. लहान मुलांच्या आवाजामुळे मनोहर नगरमधील नागरिक भोजने कुटुंबियांच्या मदतीला धावून आले. शीतल यांच्या अंगावर चादर टाकण्यात आली आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी गॅस पाईपलाईनचे काम करून केलेल्या कर्मचाऱ्यांचे मॅनेजर घटनास्थळी आले. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांकडून झालेली चूक मान्य केली. यावेळी जमलेल्या संतप्त जमावाने त्या मॅनेजरला चांगलाच चोप दिला. मानवाधिकारी संघटनेने दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.